अक्षय कर्डिले यांचा राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतील विजय हा केवळ एका जागेचा विजय नाही, तर नगर जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठ्या सत्ता संघर्षाचा नवा टप्पा आहे. मे 2026 मध्ये झालेल्या या निवडणुकीत अक्षय कर्डिले यांनी आपल्या वडिलांचा दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा राजकीय वारसा यशस्वी पुढे नेला. या विजयानंतर आता सर्वांचं लक्ष 2029च्या सार्वत्रिक निवडणुकांकडे लागलं आहे. अक्षय कर्डिले यांचं पुढचं राजकारण गुंतागुंतीच्या समीकरणांनी भरलेलं असणार आहे. राहुरीतलं भविष्यातलं नेमकं गुंतागुंतीचं समीकरण काय, अक्षय कर्डिले यांच्या समोरील आव्हानं काय असणार आहेत, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र. ऑक्टोबर 2025 मध्ये शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी भाजपने अक्षय कर्डिले यांना मैदानात उतरवलं होतं. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे मजबूत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी अनपेक्षित माघार घेतल्याने हा सामना काहीसा एकतर्फी झाला होता. मात्र प्राजक्त तनपुरे हे माघार घेणार याची शंका शरद पवारांना आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने प्राजक्त तनपुरेंच्या जागी दुसरा उमेदवार उभा केला. अक्षय कर्डिले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या विजयात अक्षय कर्डिले यांना नगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि संदीप कोतकर यांची साथ मोलाची ठरली, ज्याने राहुरीतील राजकीय गणित पूर्णपणे बदलून टाकली आहेत. 2026 मधील हा विजय मोठा असला तरी 2029च्या निवडणूक अक्षय कर्डिले यांच्यासाठी सोपी नसेल. त्यांच्या समोर मोठं आव्हान आहे हे अँटी इन्कम्बन्सी म्हणजे सत्ता विरोधी लाट रोखण्याचं. शिवाजीराव कर्डिले यांच्याबद्दलची सहानुभूती कदाचित 2029 पर्यंत ओसरलेली असेल. त्यामुळे अक्षय कर्डिले यांच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान म्हणजे केवळ राजकीय वारशावर अवलंबून न राहता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं असेल. आजच्या मतदाराला फक्त आडनाव किंवा कुटुंबाची परंपरा पुरेशी वाटत नाही. तो काम पाहतो, नेतृत्वाची शैली पाहतो आणि स्थानिक पातळीवर काम केलेल्या बदलांचा हिशोब मागतो. त्यामुळे कर्डिले यांना स्वतःच्या निर्णय क्षमतेतून आणि विकास कामांतून स्वतंत्र ठसा उमटवावा लागेल. राहुरी मतदारसंघाची रचना लक्षात घेतली तर इथलं राजकारण प्रामुख्याने ग्रामीण वास्तव्यावर आधारलेलं आहे. 80% पेक्षा जास्त मतदार ग्रामीण भागात असल्यामुळे शेती, पाणी आणि स्थानिक अर्थकारण हेच निवडणुकीचं केंद्रबिंदू ठरतात. विशेषतः मुळा धरणाच्या पाण्याचं योग्य नियोजन, सिंचन व्यवस्था आणि पाणी वाटपातील समतोल या मुद्द्यांवर जनतेची तीव्र नजर असते. याशिवाय साखर उद्योगाशी निगडित अर्थकारण या राहुरीतील आणखी एक निर्णायक घटक आहे. दुसरं महत्त्वाचं आव्हान म्हणजे प्राजक्त तनपुरे यांची भविष्यातील भूमिका. कारण पोटनिवडणुकीत त्यांनी माघार घेतली असली तरी 2029ला प्राजक्त तनपुरे अधिक तयारीशी मैदानात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच भाजपमध्ये स्वतः सुजय विखे पाटील हे देखील राहुरीतून लढण्यास इच्छुक होते. त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी थोपवणं हे अक्षय कर्डिले यांच्यासाठी कौशल्याचं काम ठरेल. 2029 पर्यंत मतदारसंघातील नवे मतदार आणि प्रश्न बदललेले असतील. अक्षय कर्डिले यांना केवळ पारंपरिक राजकारण करून चालणार नाही, तर रोजगाराचे प्रश्न, मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा ठोस आराखडा मांडावा लागेल. महायुतीतील बदलत्या समीकरणाचा फटका किंवा फायदा थेट स्थानिक उमेदवाराला बसतो. जर 2029 मध्ये महाविकास आघाडी एकसंध राहिली तर प्राजक्त तनपुरे पुन्हा मैदानात उतरले तर राहुरीत पुन्हा एकदा लढत पाहायला मिळेल. अक्षय कर्डिले यांनी आतापर्यंतचा पहिला राजकीय सामना यशस्वीपणे जिंकला असला तरी खरी परीक्षा आता सुरू होणार आहे. 2029 मध्ये हा गड कायम राखायचा असेल तर केवळ विजय पुरेसा ठरणार नाही, सातत्याने कामगिरी सिद्ध करावी लागेल. नगर जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांशी समन्वय राखणं हे त्यांच्या यशाचं महत्त्वाचं सूत्र ठरणार आहे. स्थानिक राजकारणातील गटबाजी, हितसंबंध आणि सत्तेची समीकरणं यांचा योग्य तोल साधत त्यांनी स्वतःची भूमिका मजबूत करावी लागेल. त्याचबरोबर राहुरीच्या ग्रामीण मतदारांशी सातत्यानं संपर्क ठेवून त्यांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करणं आवश्यक ठरेल. विश्वास, कामगिरी आणि समन्वय या 3 घटकांवरच 2029च्या यशाची पायाभरणी होणार आहे. कर्डिले आणि विखे पाटील या 2 मोठ्या घराण्यांच्या संबंधांवरही 2029च्या निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल. त्यामुळे शिवाजीराव
कर्डिले यांच्याबद्दलची सहानुभूती ओसरल्यानंतर मतदारांचा कल बदलणार का? 2029 मध्ये अधिक तयारीनिशी परतल्यास अक्षय कर्डिले यांच्यासाठी किती मोठं आव्हान उभं राहील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.